जय भीम. मी गौतम मोहोळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं जे कॅप्शन आहे ते कॅप्शन आहे एक भिकार चोट औलाद. आता तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, तर एखादं वक्तव्य तुमच्या कानावर पडलं आणि तुमच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेल्यानंतर तुमच्या तोंडून जे शब्द येतील ते शब्द म्हणजे एक भिकारचोट औलाद, एक भिकारचोट मानसिकता असेच असतील. कारण ऐका, बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही. त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचं दुःख राहीलच. ऐकलं? आता तुम्ही म्हणाल की हे असं काय, कोण आहे यालाच मी भिकारचोट औलाद असं म्हणतोय. आणि ते का म्हटलेत असं, त्याचं कारण असं आहे. पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत, हे तितकंच सत्य. आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय. ऐकलं? मग हे दोघं जर एकमेकांना काउंटर करत असतील तर यालाही सुद्धा काही कारण आहे. आणि ते कारण असं आहे की बुधवार दिनांक 14 मे 2025 ला भूषण गवई हे भारत देशाचे 52वे सरन्यायाधीश झाले. कारण आपला भारत देश जो आहे, भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारत देशाच्या संविधानिक प्रक्रियेनुसार सर्वोच्च पदावर बसणारी बौद्ध समाजातील, दलित समाजातील व्यक्ती म्हणून भारत देशामध्ये सर्वांना आनंद झाला. आणि ते होत असतानाच इकडे मात्र त्यावर प्रतिक्रिया जी दिली गेली ती कोणी दिली, तर ते आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू सुजात आंबेडकर. ते काय म्हणतायत ऐकलं? त्यांनी असं म्हटल्यामुळं हे भूषण गवई जे सरन्यायाधीश झालेत त्यांचे बंधू हे राजेंद्र गवई यांनी त्यांना काउंटर केले आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग या व्यक्तीला असं म्हणण्या वाचून माझ्याकडे पर्याय नव्हता. याचं कारण काय की हे जे काही राजेंद्र गवई हे सांगतात की मी डॉक्टर आहे, मला कळतंय, फ्रस्ट्रेशन आले. कोणाला? तर सुजात आंबेडकरांना किंवा बाळासाहेब आंबेडकरांना. म्हणजे ते सांगतायत पिता पुत्रांना सोडून द्या, आपण आनंद व्यक्त करूया. पण भिकार चोटांनो, तुम्हाला आनंद व्यक्त करताय, तुम्ही कोणामुळं करताय त्यांना तरी विसरू नका. तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे, तुमच्या आनंदामध्ये कोणी विघ्न आणलंय? सगळ्या देशाला आनंद झालाय, पण तुमची ही जी मानसिकता आहे आणि तुम्ही ज्याच्याकडे बोट करण्याचा प्रयत्न करताय ना, ते जर बघितलं तर माझ्यासारख्या बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या किंवा बाबासाहेबांची विचारधारा स्वीकृत करणाऱ्या माणसांना चीड आल्याशिवाय राहत नाही. पण ही अशी भांडगुळं की ज्यांची मागची पिढी जी आहे, मागची पिढी भाज्या खात होती किंवा हल्लापेष्टा सहन करत होती, हे यांना माहीत नाहीये, म्हणून ही असे वक्तव्य करतायत. खोटं वाटतंय तुम्हाला? मित्रांनो, ज्या मंडळींनी बाबासाहेबांचा अगोदरचा कालावधी जर बघितला किंवा बाबासाहेबांनी जे जे झगडलेत या समाजाप्रती, देशातील लोकांना न्याय देण्याप्रती, स्वातंत्र्य, समता, बंधुता या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी त्या मंडळींनी त्यांचे उपकार विसरले नाही पाहिजेत, असंच आमचं मत आहे. परंतु जर असं होत असेल, मागच्या पिढीला किंवा 50 वर्षाचा जो काही कालावधी आहे याला जर विसरून आज तुम्ही असं वक्तव्य करत असाल तर ते कृतज्ञ होईल. कृतज्ञ व्हायला पाहिजे बाबासाहेबांप्रती, पण ते कृतज्ञ होत आहेत. आणि मित्रांनो, आज जर बघितलं तर भूषण गवई हे जर 52वे सरन्यायाधीश होत असतील तर मग असं वाटतं की 2014 पासून या देशामध्ये जे काही सरकार आहे ते RSS धार्जिन सरकार आहे.
धर्मांध शक्ती मानणारं सरकार आहे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण, जातीयता मानणारं सरकार आहे. आणि मग अशा सरकारमध्ये एका बौद्ध समाजातील, दलित समाजातील व्यक्तीला सर्वोच्च पदी विराजमान करणं या सरकारने खरंच असं केलंय का? का त्यांची मजबुरी होती काही? का त्यांची यामागे काही कुटील रणनीती आहे? हे जर बघितलं किंवा दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर असं वाटतं की बाबासाहेबांच्या संविधानिक प्रक्रियेमुळं पर्याय नसेल तर मग संविधानाच्या प्रक्रियेनुसार यांना तिथं बसवलं असेल. आणि तसं जर नसेल तर हे जे काय आज भूषण गवई सरन्यायाधीश होत आहेत ते केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईनं होत आहेत. त्याच्यामध्ये भूषण गवईचं सुद्धा कष्ट आहे, शिक्षण आहे, त्यांचं काम आहे. हे सर्व बघितलं तरी बाबासाहेबांचे उपकार किंवा बाबासाहेबांची संविधानिक प्रक्रिया आपल्याला बाजूला सारून किंवा तिला दूर करून चालणार नाही. कारण बाबासाहेबांच्या उपकारामुळेच ते तिथपर्यंत पोहोचतायत. आणि हे मी जसं म्हणतोय तसं भूषण गवई यांच्या मातोश्री काय म्हणतायत ते तुम्ही ऐका. कारण भूषण गवईंच्या मातोश्री किंवा भूषण गवईंचे वडील जे आहेत रासू गवई किंवा राजेंद्र गवईंचे जे वडील आहेत रासू गवई यांची त्यावेळेची परिस्थिती काय होती हे त्या मातोश्रींनाच माहिती आहे. म्हणून त्या काय म्हणतात तुम्ही ऐका. जे आज आहे ते सगळं बाबासाहेबांच्यामुळे आहे आणि ते गोष्ट सत्य आहे, खरी आहे. त्याच्याच बाबतीत नाही तर आमच्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही जे आहोत ते बाबासाहेबांच्यामुळेच आहोत. बाबासाहेब होते म्हणून हे दिवस आले ना. नाही तर त्यावेळेस म्हणजे गावाच्या बाहेर राहणं, बाबासाहेबांनी स्ट्रगल केला ते मी तरी एवढी शिकली असती काय? बाबासाहेबांनी जर समानतेचा अधिकार दिला नसता, हिंदू कोडवीर पास केलं नसतं, सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली नसती तर मी इतकं शिक्षण तर माझं जाऊ द्या पण शाळा तर मी गेली नसती. ऐकलं की हे सर्व बाबासाहेबांमुळेच आहे. आणि मित्रांनो एवढंच काय पण ह्यांनी परिस्थिती अनुभवलेली आहे की अगोदरची परिस्थिती आणि आज त्यांची परिस्थिती. आज गडगंज पैसा आहे, गाड्या आहेत, घोडा आहे, मान सन्मान आहे. कोणामुळे? तो बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांच्या अपार कष्टामुळे. बाबासाहेबांनी जे या देशातील स्वतंत्र लोकांना स्वतंत्र, समता, बंधुता दिली त्याच्यामुळे, हक्क अधिकार दिले त्याच्यामुळे. आणि हे ते मान्य करतायत. पण हे राजेंद्र गवई सारखी जर मंडळी असं म्हणत असतील तर ही कृतज्ञ आहेत. यांची विचारधारा भिकारचोट आहे आणि भिकारचोट ही सीवी आहे, मी मान्य करतो मित्रांनो. कारण ही अशी दिल्याशिवाय पर्याय माझ्याकडे नाही. म्हणून मी असं म्हणतोय. आणि मग विचार जर केला तर असं वाटतं की ही मंडळी एकाच ह्या पिढीमध्ये विसरली आहेत का? आणि ही अवलाद कोणाची आहे? तर ही अवलाद आहे रासू गवईंची. रासू गवई कोण? तर रामकृष्ण सूर्यभान गवई हे ते आहे. आता रासू गवईंचं जर बघितलं तर रासू गवईंचा जन्मच 1929ला झालाय. त्यांचं ग्रॅज्युएशन जर बघितलं तर नागपूर विद्यापीठातून झालंय. म्हणजे पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेत. म्हणजे पदवीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 20-25 वर्षाचा कालावधी जातो. आणि मग हा कालावधी जर बघितला तर यांचं वय बघितलं तर 1954ला, 1929चा जन्म, 1954ला यांना पदवीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 2 वर्षांनीच म्हणजेच 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं निधन होतं, महापरिनिर्वाण झालं. म्हणजे 2 वर्षाचं किंवा हे जे काही ग्रॅज्युएशन करत होते याच्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे की आपलं शिक्षण होत असताना कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही सामाजिक चळवळीमध्ये किंवा बाबासाहेबांची जी काही चळवळ चालू होती याच्यामध्ये सहभाग घेणारी माणसं ही असतील नसतील माहीत नाहीये. परंतु माझ्या माहितीप्रमाणे तर असं आहे की हे जे काही रामकृष्ण गवई किंवा रासू गवई आहेत हे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यामध्ये जे काही मागं गटतट निर्माण होत होते, एका बाजूला खोब्रागडे गट तर दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक म्हणून दादासाहेब गायकवाड किंवा ज्यांना आपण ते भाऊराव गायकवाड किंवा दादासाहेब गायकवाड आणि इकडं गवईंना सुद्धा दादासाहेब गवई असं म्हटलं जायचं. बाबासाहेबांच्या नंतर हे मात्र एकत्र आले. त्यानंतर असं यांनी दादासाहेब गायकवाडांशी जवळीक साधली. दादासाहेब गायकवाडांचं वय वाढत चाललं होतं. त्याच्यामुळं रिपब्लिकन पक्षाची धुरा, भारतीय रिपब्लिकन पक्षाची धुरा किंवा त्या गटाचं नेतृत्व करण्याचं
काम जर बघितलं तर गवईंकडे आलं आणि मग त्यांनी एक विचारधारा मांडली किंवा 1967ला काँग्रेस बरोबर युती केली, त्यामध्ये सहसा त्यांना यश मिळालं नाही, परंतु 1968ला मात्र यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. त्या दादासाहेब गायकवाडांना लोकसभाही मिळाली, राज्यसभाही मिळाली, पण रासू गवईंना मात्र यांचं जर कार्यकाल बघितला तर हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले असं म्हणा, किंवा बाबासाहेबांची जी काही चळवळ होती, बाबासाहेबांची चळवळ जर बघितली तर त्या काळी काँग्रेसला काउंटरच करत होती, कारण काँग्रेस आम्हाला हक्क अधिकार देत नाही किंवा जे मिळायला पाहिजे बाबासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे ते मिळत नव्हतं, म्हणून बाबासाहेब काँग्रेसचे विरोधी होते. परंतु ही मंडळी बाबासाहेबांनंतर मात्र काँग्रेसला चिटकून राहिली आणि काँग्रेसलाही तेच पाहिजे होतं. मी असं बिलकुल म्हणणार नाही की तुम्ही काँग्रेसमध्ये काम करू नका, तुम्ही बीजेपीमध्ये काम करू नका, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करू नका, शिवसेनेमध्ये काम करू नका. तुम्हाला जे वाटतं ते विचारधारा माना, त्याच्यामध्ये काम करा, त्यांच्या विचारधारेनं काम करा, पण बाबासाहेबांच्या चळवळीला काउंटर होईल, बाबासाहेबांची चळवळ थांबवली जाईल असं काम करू नका. किंवा जो उपकार करता आहे बाबासाहेब तुमचा, त्याच्याकडे मात्र बोट करू नका, त्यांच्या घराण्याकडे बोट करू नका किंवा त्यांच्या वंशजाकडे बोट करू नका. मला म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे माझा. आणि मित्रांनो, हे जे काही रासू गवई आहेत यांना मोठी मोठी पदं मिळाली आहेत, राज्यसभा मिळाली, लोकसभा मिळाली. सलग 30 वर्ष हा माणूस महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर होता. विधान परिषदेमध्ये सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष नेतेपद हे सर्व काही यांना मिळालं. का मिळालं असेल? एवढे विद्वान होते. आणि मग हे सर्व जर घडत असेल तर मग यांनी, जसं आज हे रासू गवई बाबासाहेबांच्या वंशजाकडे बोट करतायत किंवा त्यांचे इलेक्शनला उभं राहिलेले भीमराव आंबेडकर यांना सांगतायत की पंजाबमध्ये त्यांना किती मतं मिळाली, तर ही सर्व जे काही तुम्ही बोलताय ना, ते हे तुमच्यासारखे लाचार बिंडोक मंडळी ज्या पक्षामध्ये काम करताय, आमचं कधीही म्हणणं नाही की तुम्ही त्या पक्षात काम करू नका, त्या पक्षाची विचारधारा माना, तुम्ही त्या पक्षाची एकनिष्ठ व्हा, आमचं मत नाहीये. परंतु ह्या आंबेडकरी घराण्याला किंवा त्यांच्या वंशजाकडे बोट करू नका, कारण ते तुमचे उपकारदाते आहेत, त्यांचे तुमच्यावर उपकार आहेत. अन्यथा आंबेडकर जर नाव तुमच्यातून बाजूला काढलं तर तुमच्यावर कुत्रं सुद्धा मुंतणार नाही, हे माझं मत आहे. तुमची किंमत काय असेल ते तुम्हाला कळेल. आणि तुम्ही एका गटाचे अध्यक्ष आहात. आणि आंबेडकर हा ब्रँड आहे. बाळासाहेब आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर असतील किंवा आज सुजाता आंबेडकर असतील, ही मंडळी बाबासाहेबांचे वंशज आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला बोट करायची हिंमतच कशी होते, तुमची लायकीच कशी होते? आणि तुम्ही म्हणताय की त्यांचा विरोधक आज एवढ्या मोठ्या पदावर जातो. अरे बिंडोक माणसा, नालायक अवलादी, बाबासाहेबांची ही जर तरतूद नसेल, बाबासाहेबांनी ही जर तरतूद केली नसती, ते आपल्या मातोश्रींनी खुद मांडले की हे सर्व बाबासाहेबांमुळेच आहे. नामदेवराव ढसाळसारखा माणूस सांगतो, बाबासाहेब जे काही आमचं आहे ते सर्व तुमचंच आहे. ही कृतज्ञता कुठे गेली? का मगरुरी आली? मागच्या पिढ्यांनी भाज्या खाल्ल्यात, काय परिस्थिती होती तुमच्या मातोश्रींना माहिती आहे, म्हणून ते बाबासाहेबांविषयी कृतज्ञता मानतायत. पण तुमच्यासारखी एक पिढी मात्र कृतज्ञ होते. आणि हे बघितलं की मग मात्र तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि मग अशा अवलादींना एक बिंडोक अवलाद म्हणावं की न म्हणावं, हे मला तुम्ही सांगा. किंवा अशा अवलादीला एक भिकारचोट अवलाद, कारण यांची विचारधारा तशी आहे. यांच्याकडे आज प्रॉपर्टी, संपत्ती भरपूर आहे, पण ज्यांची मानसिकता किंवा विचारधारा चांगली नाहीये. आणि म्हणून त्याला ही जरी भिकारचोट ही स्थिती असली तरी ती लकलाभ आहे, त्याला फरक नाही पडत काय, कारण त्यांनी वक्तव्य तसं केलंय. आणि मग मित्रांनो, असं वाटतं की भूषण गवई गेले, त्यांच्या कष्टाने गेले, त्याच्याबरोबर बाबासाहेबांचे उपकारही आहेत ना. परंतु बाबासाहेबांच्या घराण्याकडे तुम्ही बोट करता कामा नये. आणि ते बोट करत असाल, आज जातीवादी धर्मांध शक्तींचं सरकार असेल, त्याच्यामध्ये सुद्धा जर ते देत असतील तर याचा अर्थ काहीतरी घोडबंगाल आहे. आणि या सरकारची रणनीती आहे
की बाबासाहेबांनी या देशामध्ये असणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना, ओबीसीच्या लोकांना हक्क अधिकार दिले, स्वातंत्र्य दिले, आणि त्यामुळं जर सर्वसामान्य दलित समाज, मागासवर्गीय समाज या 60-70 वर्षात जर एवढी प्रगती करू शकत असेल तर ती थांबवायची असेल आणि ती प्रगती का करतोय असं यांना जर वाटत असेल तर त्यांचं मत आहे की आरक्षणामुळे होतंय सगळं काही, यांना आरक्षण मिळतंय आणि आरक्षणामुळे यांची प्रगती, आणि म्हणून हे हिंदुत्ववादी सरकार आरक्षणाच्या विरोधी आहे. आणि हे आरक्षणाच्या विरोधी असल्यामुळं मग त्याच समाजातला माणूस निवडायचा, त्याच्याकडूनच ह्या हक्काची, अधिकाराची पायमल्ली करायची किंवा छाटणी करायची, ही यांची कूटनीती आहे या सरकारची. तो एक उदाहरण म्हणून सांगतो. 2014ला एव्ही चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार, म्हणजे आपल्याकडे जर आता बघितलं तर जे आरक्षण मिळते आपल्याला, SC ST ओबीसीना जे आरक्षण मिळतंय, हे आरक्षणाची मर्यादा 50% आहे. इंदिरा साहनी प्रकरण आपल्याला माहित असेल, त्याच्या पुढे आरक्षण जात नाहीये. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की मागासवर्गीयांची प्रगती जर बघितली तर आरक्षणामुळे, त्यामुळे आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु मित्रांनो, आरक्षण हे रोजगार हमी नाहीये किंवा आर्थिक निकषावर आरक्षणाचा संबंधच येत नाहीये. तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात, हा आरक्षणाचा फंडा नाहीये. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आणि हिस्सेदारी, याच्यासाठी आरक्षण पाहिजे. आणि मग या मंडळींनी, या धर्मांध शक्तींनी आरक्षणावर गंडांतर आणायचा प्रयत्न केला. आणि जो आंध्र प्रदेश विरुद्ध एव्ही चिन्नय्या प्रकरण होतं, ते 8 फेब्रुवारी 2014चा जो निकाल होता, तो निकाल काय होता की अनुसूचित जाती आणि जमाती या एक संघ आहेत. त्याच्यामुळं राज्य सरकार जी आहे, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आता जे काही 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, यांना कुठलाही अधिकार याच्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा नाहीये. म्हणजे आरक्षणामध्ये आरक्षण करण्याचा अधिकार त्यांना नाहीये. हा निकाल राखीव होता. तो निकाल शासनाने आपलाच निकाल रद्दबादल ठरवला आणि 1 ऑगस्ट 2024ला 6-1 त्यावेळेस न्यायाधीश कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे? चंद्रचूड साहेब. या चंद्रचूड साहेबांच्या बेंचने म्हणजे 6-1 हा निकाल आला आणि त्या निकालामध्ये असं सांगितलं गेलं की आता जे काही अनुसूचित जाती जमाती आहेत यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद आहेत आणि या अंतर्गत मतभेदामुळं यांची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे वर्गीकरणामध्ये वर्गीकरण म्हणजे आरक्षणामध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि मित्रांनो, हा जो निकाल आहे 6-1 असा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे टोटल न्यायाधीश किती आहे? त्याच्यामध्ये 7 न्यायाधीश आहेत. या 7 न्यायाधीशामध्ये स्वतः चंद्रचूड साहेब आणि त्यांच्याबरोबर 4 न्यायाधीश, म्हणजे ह्या 5 लोकांनी एकत्र निकालपत्र बनवलं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं काय की अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमातीमधील अंतर्गत मतभेदामुळं त्यांची प्रगती होऊ शकत नाही, तर त्यामध्ये उपवर्गीकरण केलं पाहिजे. त्यानंतर एक न्यायमूर्ती म्हणजे त्या बेला त्रिवेदी, ह्या बेला त्रिवेदींनी असं सांगितलं, आपलं 85 पानाचं त्यांनी निकालपत्र दिलं. त्यामध्ये सांगितलं की 341 घटनेनुसार, आर्टिकलनुसार बाबासाहेबांनी जे काही अनुसूचित जातीची जमातीची यादी लावलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला छेडछाड करण्याचा अधिकार नाही आणि ते आपण करू शकत नाही. म्हणून 6-1. आता तुम्ही म्हणाल ते 5 बेला त्रिवेदी यांनी निकाल त्यांच्या विरोधात म्हणजे त्या अपोजिट गेल्या की ह्याच्यामध्ये छेडछाड करता येणार नाही आपल्याला, कारण ते बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवलेली आहे, ती यादी त्याला चिटकवलेली आहे आणि त्यामध्ये आता जातीची संख्या तर काय वाढणार नाहीये. म्हणजे नवीन जाती एखादी निर्माण होणार आहे का की त्यामध्ये ऍड करायला नाही. आणि त्याच्यामध्ये एक जो होता म्हणजे चंद्रचूड साहेब त्यांच्याबरोबर 4 न्यायाधीश म्हणजे ते 5, त्याच्यामध्ये बेला त्रिवेदी 1
6 झाले आणि त्यामध्ये एक नाव अजून होतं, ते म्हणजे भूषण गवई. आणि या भूषण गवईने असा स्वतंत्र निकाल दिलाय की तो म्हणजे SC/ST मध्ये आता क्रीमी लेअर आणली पाहिजे. हा सेपरेट केलाय. भूषण गवई त्यांच्याबरोबर सुद्धा निकाल देऊ शकले असते किंवा बेला त्रिवेदी बरोबर सुद्धा देऊ शकले असते त्यांच्यामध्ये, की देताच येणार नाही, परंतु तसं झालं नाही. मग ही जी काही विचारधारा आहे हे जर बघितलं, किंवा आपण असंही धरून चालूया की भूषण गवई जे म्हणतायत, बाबासाहेबांनी तर सांगितलं की आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे, परंतु आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं, देशामध्ये बघितलं, तर आरक्षणामध्ये आरक्षण मागणारी मंडळी, बीजेपी विचारधारा मानणारी मंडळी, किंवा आपलेच पाय आपल्याच हाताने कापणारी मंडळी, आपलीच बोटं आपल्या हाताने तोडणारी मंडळी या देशामध्ये निर्माण होत आहेत. आणि ती बीजेपीच्या विचारधारेची आहेत. आणि मग अशी मंडळी जर ती मागणी करत असतील, तर एकदाच त्यांच्या पदरात पाडल्यानंतर जे शिल्लक राहतील ते एक संघ राहतील, त्यांची परिस्थिती काय होईल ती होईल, असं म्हणून भूषण गवईंनी हा निर्णय दिलाय का? दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार RSS धार्जिनं आहे आणि यांना तर कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काही आरक्षण रद्दबादल करायचे किंवा रद्द करायचंय, त्यांनी सरकारी नोकऱ्या तर संपवलेल्या असेल, खाजगी प्रायव्हेटायझेशन मध्ये आरक्षण नाहीच आहे. मग त्यांच्याच माणसाच्या हातून त्यांचीच ज्या काही तरतुदी आहेत, सोयी सवलती आहेत, या कशा बंद करायच्या? तर उदाहरण, जर अनुसूचित जमातीच्या सवलती बंद करायच्या असतील, आदिवासींच्या सवलती बंद करायच्या असतील, जमिनी लाटायच्या असतील, तर सर्वोच्च पदी आज कोण बसलेलं आहे? राष्ट्रपती कोण आहेत आपल्या? द्रौपदी मुर्मू आहेत, आदिवासी समाजाचे आहेत. इकडे जर बघितलं सर्वोच्च न्यायालयात कोण बसले? आज भूषण गवई आहेत, अनुसूचित जमातीतले जातीमधले आहेत. म्हणजे उद्या जर आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे जे काही वर्गीकरणामध्ये वर्गीकरण चाललेलं आहे, हे जर सक्सेस झालं किंवा केलं गेलं, तर सगळं ब्लेम यांच्यावर जाणार आहे. कारण हे बीजेपीचं सरकार म्हणणं आम्ही काहीच केलं नाही, यांनी सह्या केल्या, यांनी ते मान्य केलं. कारण लोकसभा राज्यसभेचा जो निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक राहणार आहे, हे त्याच्यामध्ये तरतुदी करतायत. म्हणजे संविधानिक जी प्रक्रिया होती याची मोडतोड करून यांना जसं पाहिजे तसे निर्णय यांच्याकडून करून घेणार आहेत. आणि मग अशासाठी तर यांना बसवलं नाही ना. आणि इकडे मात्र राजेंद्र गवई इकडे टिऱ्या बदलून घेत आहेत, छातडी बदलून घेत आहेत. अहो, तुमचे बंधू जरी ते असले तरी आज ज्यावेळेस एखाद्या सर्वोच्च पदावर ते जातात त्यावेळेस ते तुमचेच राहत नाहीत, सर्व लोकांचे होतात, सर्व लोकांची अपेक्षा आहे. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ज्या ज्या बिंडोक लोकांची नावं घेतलीत ती सुद्धा लोक तुमच्याच विचारधारेची आहेत, की मागची एक पिढी आपली काय करत होती ते विसरलेले आहे. आणि ह्या धर्मांध शक्तींच्या बरोबर जाऊन, जातीवादी शक्तीच्या बरोबर जाऊन समाजाचं भलं तर नाही पण समाजाचं वाटतुळं करतायत. आणि ते जर बघितलं तर तुमच्या पिताजींनी काय केलंय समाजासाठी हे आपल्या लक्षातच येईल. आणि तुम्ही असं सांगताय की विरोधकाचा मुलगा रासू गवई बाबासाहेबांचे विरोधक होऊ शकतात, रासू गवई हे प्रकाश आंबेडकरांचे विरोधक होऊ शकतात, रासू गवई हे आनंदराज आंबेडकरांचे विरोधक होऊ शकतात. अरे, विरोधक होण्यासाठी सुद्धा लायकी असावी लागते. बाबासाहेबांचे विरोधक तर कोणीच होऊ शकत नाही, परंतु तुमच्यासारखी कृतज्ञ मंडळी जर असं म्हणत असतील तर मात्र त्यांना मी जो हा शब्द प्रयोग केलाय मित्रांनो, एक भिकार चोट अवलाद, तर मला वाटतं अशा अवलादी जे आहेत यांना भिकार चोट अवलाद, कारण त्यांची मानसिकताच ती आहे. आणि सुजात आंबेडकरांनी जे काय सांगितलंय की आपण बाबासाहेबांची मुवमेंट चालवत असताना कुठल्या जातीचा धर्माचा विचार नाही, तर बाबासाहेबांनी जे सांगितलं ते अंगीकारलं पाहिजे. कारण बाबासाहेबांबरोबर प्रत्येक जाती धर्मातली माणसं बाबासाहेबांच्या जीवाला जीव देऊन काम करत होती. आंबेडकर चळवळ, आंबेडकरी विचारधारा लोकांमध्ये पोचवत होती. परंतु तुमच्यासारखी भांडगुळं मात्र त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांकडे बोट करत होती. तो त्यांचा प्रश्न होता. पण आज मात्र बाबासाहेबांच्या उपकाराने तुम्ही गाडीमध्ये फिरताय, सूटबूट घालताय आणि पुन्हा बाबासाहेबांच्या
घराण्याकडे म्हणा किंवा बाबासाहेबांच्या घराकडे म्हणा किंवा आंबेडकर विचाराकडे म्हणा किंवा आंबेडकर या नावाकडे बोट करताय. आणि म्हणून मित्रांनो, मला असं वाटतं की उपकारकर्त्याची जाण असली पाहिजे. आणि तुम्ही काय अशा बांडगुळांना काय म्हणणार? तोंडामध्ये शिवी येते, परंतु त्यांच्या मातोश्रीने सांगितलंय की हे सर्व बाबासाहेबांमुळे आहे, कारण त्यांना त्याची जाणीव आहे, म्हणून मी शिवी देत नाही. अन्यथा ह्या बांडगुळाला मात्र शिवीशिवाय पर्याय नाही. कारण ज्या तुम्ही इतिहास जर बघितला, जी मंडळी सत्यासाठी लढायला निघाली, त्यांच्याच जातीमधल्या माणसांनी, त्यांच्याच धर्मामधल्या माणसांनी त्यांना जास्त विरोध केलाय. कोणाचंही उदाहरण घ्या तुम्ही, बाबासाहेबांचं घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्या, महात्मा फुलेंचं उदाहरण घ्या, शाहू महाराजांचं उदाहरण घ्या, गौतम बुद्धाचं उदाहरण घ्या. त्यांच्याच लोकांनी त्यांना विरोध केलाय. त्यातली ही अशी बांडगुळ ही त्यावेळेसही पैदास होती, आजही आहे आणि ही उद्याही असणार आहे. कारण उपकारकर्त्याची जाण नसलेल्या लोकांची मानसिकता जर बघितली तर ती भिकार चोट असते. आणि ही भिकार चोट मानसिकतेची माणसांना मी एक भिकार चोट अवलाद असं म्हटलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात? जर असाल तर हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. आणि अशा बांडगुळांना, जे कोणी असतील, त्यांना आंबेडकरी नावाला जर बोलत असतील, त्यांच्याकडे बोट करत असतील, तर यांना मात्र गप्प न बसता बोलाच. यांना शिव्या दिल्या तरी चालतील, कारण यांची लायकीच ती आहे. मित्रांनो, आज एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.